वाकोद गावचे ग्रामस्थ आहे. या वाकोद गावातील राहत असलेले हे जे आजी आहेत, त्यांचे रस्त्याचे किरकोळ वाद होते, घराच्या रस्त्याचे. आणि त्या वादात जे वाद होते ते वाद त्या ठिकाणी येऊन मारहाणीत त्याचं रूपांतर झालं. आणि मारहाण झाल्यानंतर या लोकांना सांगण्यात आलं की आम्ही गिरीश भाऊंचे कार्यकर्ते, तुम्हाला जे करायचं ते करा. आणि यांनी मार खाल्ला आणि हे पोलीस स्टेशनला आले. आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर आपल्याला न्याय मिळेल म्हणून या पहूर पोलीस स्टेशनला ते येऊन बसले. परंतु पहूर पोलीस स्टेशनला आल्यानंतर सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये त्यांना मारण्यात आलं. पोलीस स्टेशनमध्ये CCTV कॅमेरे उपलब्ध आहे. त्या CCTV फुटेजमध्ये त्यांना दिसू शकतं की यांना कसल्या प्रकारे मारलं गेलं. त्यानंतर तिथे त्यांची फिर्याद घेतली, परंतु कुठला तरी राजकीय दबाव या पहूरच्या पोलीस यंत्रणेवर आहे असं आम्हाला वाटतंय. कारण तिथून ही मंडळी सिव्हिल हॉस्पिटलला आली. सिव्हिल हॉस्पिटलला आल्यानंतर परत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मारण्यात आलं. म्हणजे हा अन्याय कसला अन्याय. हा जर या तालुक्याचे मंत्री या आमदार हे या महाराष्ट्राचे संकटमोचक असतील, ते संकटमोचक का तुमच्या कार्यकर्त्यांचेच आहेत का, की भाजपचे कार्यकर्ते म्हणून त्यांना आश्रय दिला जातो. आणि पुढे चालून या लोकांना मारहाण झाली, सगळे फुटेज आमच्याकडे असताना त्यांना ही जे मंडळीने मार खाल्ला त्यांच्यावर 307 दाखल